सरळ हाताचे मिळतील, आशीर्वाद हाताचे पण तुम्हाला आता ही हाफ आहे शंकू सारखी, हा शंकू सारखा अवेलेबल राहणार आहे। आणि जर काशाचं म्हणजे प्युअर काशाचं अमरावतीची जी बाळं आहेत, पेंटची बाळांचे मुखोटे आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळतील। बाळांचे मुखोटे साधारण अगदी लहान घेतले, पेंटची जी बाळं आहेत ती साधारण 800 रुपये जोडी पासून आहे। अच्छा, स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे। लवकरच गौरी येणार आहे आणि गौरीची तयारी सर्वजण करत असतील, या संदर्भातला आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज तर आपल्या सोबत आहेत सर। नमस्ते सर। नमस्कार। आणि आपलं सर तुम्हाला जुनेच दिसतील पण दुकान नवीन दिसेल, तर आपल्या दुकानाचं रिनोव्हेशन घेतलेलं आहे आपण करून, त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळंपण आणि नाविन्य इथं दिसून येईल। हायलाइट मुळे तुम्हाला सगळ्या व्हरायटी आज छान कव्हर करता येणार आहे। सुंदर झाले सर दुकान, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। 66 सालापासून दुकान आहे। माझ्या वडिलांनी सुरुवात केली होती। आज आता मी दुसरी पिढी आणि माझे मुलं आता जे आहेत भाचे आहेत ते तिसरी पिढी आता बिझनेस मध्ये आहे। तर भरपूर जुनं आपलं दुकान आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या इथं व्हरायटी पण तशीच मेंटेन केलेली आहे। आपल्या इथं प्युरिटीवर जास्त भर दिलेला जातो। प्रत्येक गोष्ट प्युअर मिळणारे, आपला स्वतःचा कारखाना असल्यामुळं लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण गौरी स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे। चला तर मग साधारण 3 फुटापासून आहे। ओके, ही 3 फूट आहे, 3.5 फूट आहे, ही घेतली 4 फूट जाते, ही 4.5 फूट। सजवून जे आहेत ते साधारण 6-6 इंच 4-4 इंचांनी फरक पडत जातो। ते आहेत पाठीमागे तुम्ही बघाल तर त्यात ज्या धडा आहेत त्यांची म्हणजे फायबरची धडा आहेत, ही सगळे बनलेली पायासह आहेत। आता या सजवल्यानंतर अशा दिसतात। होय, त्यांच्या मी हे दाखवण्याचं कारण म्हणजे बघा, त्यांच्या पायामध्ये फट असते, त्यामुळे तुम्हाला नऊवारी साडी जर नेसवायची झाली, रेडीमेड न घेता नेसवायची झाली तरी नेसवता येते। पूर्ण बॉडी आहे, याची काय प्राइस स्टार्ट आहे का? याची कॉस्टिंग आहे साधारण 12,000 रुपयापासून ते 40,000 पर्यंत आहे। ओके, मुखवटे धरून? मुखवटे सेपरेट आहेत। अच्छा, मुखवट्यांमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे। त्यांची कॉस्टिंग 2,000 पासून ते साधारण 18,000 पर्यंत आहे। ओके, तर यामध्ये पण आता 12,000 लहान साईज पासून पुढे लहान साईज, ते लहान साईजची आहे। ओके, ती त्याच्यामध्ये मिळून जाईल 3 फुटाची। 3 फुटाचे। हा, तिथनं पुढे मग तुम्हाला रेंज हळूहळू वाढत जाणार आहे। बरोबर। यानंतर इकडे आपले मुखवटे आहेत बघा। मुखवट्यामध्ये आपल्याकडे पेंटचे मुखवटे आहे। यामध्ये मॅट फिनिशिंग, ग्लॉसी फिनिशिंग, गुलाबी, चंदन कलर, गोरा रंग अशी व्हरायटी बघायला मिळेल। हे 2,000 पासून पुढे असणारे, पुढे तुम्ही घेताल त्यांची साईज वाढेल, त्याच्यावरचं रेखीवपणा वाढेल, तसे रेट वाढतील। यामध्ये तुम्हाला खळीचे मुखवटे सुद्धा बघायला मिळतील। त्यामध्ये बघा छोटी मिनी गौर आहे। मिनी गौर जे साऊथ इंडियन लोकांमध्ये असते त्याच्यामध्ये पण आहे। खास करून आता ही अजून एक आहे, ट्रॅडिशनल पद्धतीची जर गौरी पाहिजे तर ती पण तुम्हाला मिळेल। त्याला पाठीमागे वेणी आहे, हा आंबाडा असलेला आहे, पाठीमागे आंबाडा आहे बघा। अच्छा, त्याच्यामध्ये 1,500 रुपयापासून तुम्हाला मिळेल। पितळ्याची जर घेतली थोडी स्वस्त जाते, पंचधातूची जर घेतली तुम्हाला कॉस्टिंग जे आहे ते ऑब्विसली व्हेरी होणार थोडंसं आहे। 1,500 रुपयापासून जी गौर आहे ओके, ही सगळ्यात मिनी साईज, त्याच्यापासून जे कॉस्टिंग तुमचं जे वाढत जाईल ते साधारण 1,25,000 पर्यंत पण मुखोटा आहे। पंचधातूचा मुखोटा, वरती गोल्ड फॉर्मिंग केलेला, आपल्याकडे गोल्ड फॉर्मिंग करून पण मिळेल मुखोट्याला। ओके, तर गोल्ड फॉर्मिंग करण्यासाठी किंवा पेंटिंग करण्यासाठी, गौरची पेंटिंग करण्यासाठी तुम्ही आता तातडीने जर गौर घेऊन आलात तर तुमची 15 दिवस वेळ लागतो। तर 8-15 दिवसात होणार आहे, तर तुम्ही लवकरात लवकर शॉपला भेट द्या। म्हणजे तुमची काय रेंज जाईल? ती साधारण 15,000 रुपये जोडी आहे। ओके, मोठ्या साईजचा मुखवटा आहे, मोठा मुखवटा आहे हा। लहान मुखवटा, लहान मुखवटा हा जर घेतला 8,000 रुपये जोडीचा मुखवटा आहे। ओके, आणि हा रेखीव किती आहे बघा, तुम्हाला याच्यावरचं वजन याला आणि भरपूर पूर्ण फिनिशिंग छान केलेलं आहे। आणि जर तुमचा पहिलाच असेल आणि उजळून घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या शॉपला भेट देऊ शकता। लवकरात लवकर या फक्त, म्हणजे तुमची तर पिळवंड आहेत किंवा त्यांची बाळं म्हणतो, ही पण बरोबर आहे, पितळ्यामधली आहेत। जी आहेत ही साधारण 3,000 रुपये जोडीपासून आहेत। ओके, 3,000 पासून याच्यामध्ये साधारण 9,000 रुपये जोडीपर्यंत तुम्हाला मिळून जातील। यामध्ये पण तुम्हाला बघा फेटेवाला सुद्धा आहे, टोपीवाला सुद्धा आहे, आणि असंच तुम्हाला प्लेन वाले हवे असतील किंवा साइजेस मध्ये वेगवेगळं पण काय हवं असेल तर तसे आहे। टिकल्यांचे पॅटर्न वेगळे आहेत, बिंदी टिकल्यांचे। यानंतर इथे बघा खळीवाले मुखवटे पण आहे। खळीवाला हा जर मुखवटा बघताय तुम्ही, हा फायबरचा मुखवटा आहे। ओके, हे मटेरियल जे आहे फायबर आहे, टोटली वॉशेबल आहे, प्युपेंट मधले आहेत। अख्खा मुखवटा तुम्ही पाण्यात बुडवलं तरी काही प्रॉब्लेम नाही। आता हे जर मुखवटे बघितलेत तुम्ही, हे मुखवटे प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये आहेत। पीओपी डेंचर प्लास्टर जे म्हटलं जातं, अमरावतीचे मुखवटे, अमरावतीचे। त्याच्यामध्ये पण साइजेस आहेत, 3 वेगवेगळे साइजेस आहेत। त्याच्यामध्ये 5,000 रुपयापासून व्हरायटी आहे,
ते याच्यात 15,000 मिळून जाईल तुम्हाला. ओके. अमरावतीची जी बाळं अमरावतीची. आहेत, पेंटची बाळांचे मुखोटे आहेत, ते सुद्धा तुम्हाला मिळतील. ओके. आणि ही जर घ्यायची म्हटले तर ही कशी बसतील? पिलवंड म्हणजे बाळ. बाळांचे मुखोटे साधारण अगदी लहान घेतले, पेंटची जी बाळं आहेत ती साधारण 800 रुपये जोडी पासून आहे. अच्छा. 800 लहान साईज आहे. हा जर ओके. घेतला हा 1500 रुपये जोडी आहे. ओके ओके. बॉडीचे पार्ट बघूया. काही काही जणांना सिंगल सिंगल घ्यायचे असतात. बरोबर आहे. तर हा पार्ट आता हा जो आहे ही हाफ बॉडी आहे, ही फायबरची बॉडी आहे. ओके. यातला जो आहे हे तिवयांवरती बसतो, हा पार्ट जो आहे वरती जाऊन. ओके. हा. तिवया ह्याच्या खाली असतात, त्याला ते साडी नेसवली जाते. वरती यांच्या इथे जो आहे तो मुखोटा ठेवला जातो. अच्छा. मग यामध्ये साइजेस पण अवेलेबल असतात? याच्यामध्ये पण वेगळे वेगळे सायझेस आहेत. 5 सायझेस आहेत. 5ही सायझेस आता अवेलेबल आहेत. आणि स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे याची जी प्राइसिंग आहे 5,000 पासून आहे. 5,000 पासून साधारण 15,000 पर्यंत आहे. ओके. हे इथे सायझेस आहेत बघा. याच्यात प्लॅस्टरच्या बॉड्या पण आहेत. हे खालचे जे आहेत हे प्लॅस्टरचे आहेत. या. ओके. प्लॅस्टरच्या बॉड्या आहेत. प्लॅस्टरच्या बॉडी काय स्टार्टिंग प्राइस येते? 2,500 पासून आहे. 2,500 पासून 2,500 जोडीचं सांगताय? जोडीची कॉस्टिंग आहे सर. ओके. आणि इकडे हे जे फायबर. फायबरचा लहान साईज आहे, मध्यम साईज आहे, याच्यापेक्षा एक मोठा साईज मिळेल. टोटल 5 साईजेस आहेत फायबर. हे ज्येष्ठ गौर, कनिष्ठ गौर जे म्हटली जाते, हे जे हा जो प्रकार आहे तांब्याचा तांब्या आणि तांब्याची वाटी याच्यावरती हे जे आहेत हे पेंट केलेले आहेत. ओके. तांब्याची वाटी आहे. तर आपण पेंट ते करून देशस्थ ब्राह्मणांमध्ये शक्यतो हा असा तांब्या आहे. ओके. तांब्याचा तांब्या आणि वाटी आहे. अच्छा. याच्यावरती हे पेंट केलं जातं आपल्याकडं. हे साध्या टाईपचं पेंटिंग आहे. हे फ्री हँड ड्रॉइंग मध्ये आहे. हे सुद्धा टोटल 15-20 वर्ष काय होणार नाही अशा क्वालिटीचं पेंटिंग केलं जातं आपल्याकडे. अच्छा. आणि याचं प्राइसिंग साधारण जाईल 6,000 रुपये जोडी आहे. 6,000 पासून साधारण 15,000 पर्यंत. याच्यावरती कोरलेल्या गौरी पण मिळतील तुम्हाला. अच्छा. हे पेंटिंगच्या ऐवजी नक्षीकाम केलेलं सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे पिलवंड आहे जी उभी राहिलेली पिलवंड आहेत, यामध्ये पण साइजेस आहेत फायबरची. फायबरची बाळ आहेत. आता हे जे आहेत हे लहान मुखोटे, पीओपीचे लहान बाळांचे मुखोटे आहेत. ओके. हे 800 रुपये जोडी बसतात. आणि त्यांचीच ही फायबरची बाळ आहे. त्यांना वस्त्रांसहित वगैरे आहे. अच्छा. एकदम लाईट वेट आहे, इझी टू कॅरी. पॅकिंग वगैरे पण सिंगल बॉक्स मध्ये बसून जातात. आणि रेंज काय सुरुवात होती यांची रेंज जी आहे 5,000 रुपये जोडी पासून आहे. 5,000 पासून 5,000ला फायबर बॉडी मिळेल. त्याच्यामध्ये ही फायबर बाळं आहेत मोठे साईजची. अच्छा. त्याच्यावरती हे अमरावतीचे मुकुट ठेवले. फार सुंदर रूप दिसतं. त्यांचं बोटांचं काम वगैरे जरी बघितलं तुम्हाला तर अगदी अप्रतिम काम केलेलं आहे. खूपच अगदी हुबेहूब लहान बाळाचा जे हात असतो तसं त्याच्यावरती केलेलं आहे. खूप छान आहे. हे पॅटर्न कव्हर करायला लवकरात लवकर शॉपला या. आणि आपण मुखवट्यांची प्राइस वेगळी घेतलेली आहे आणि बॉडीची प्राइस वेगळी आहे. लक्ष्मी बसलेले दिवा, दीपलक्ष्मी. कापडांच्या बॉड्या. कापडांमध्ये पण सर्व साइजेस आहेत. कापडी बॉडीमध्ये, हाफ बॉडीमध्ये येते. आणि ह्याची काय स्टार्टिंग असणार आहे? याच्यात 800 रुपये जोडी पासून आहेत. ओके. साधारण 10,000 रुपये जोडीपर्यंत आहेत. छोट्या बोटांचं काम केलेले जे आहेत ते पण तुम्हाला मिळतील कापडामध्ये. ओके. सरळ हाताचे मिळतील. आशीर्वाद हाताचे पण तुम्हाला म्हणजे कापडाच्या धड दोन्ही मिळतील. पॅटर्न. होय. आणि इथे पण बघा हे असे सरळ हातांचे जे आहेत हे बाळं आहेत. बाळांचे पण धड मिळतील तुम्हाला. सरळ हाताची जी आहे गौरी पण मिळेल तुम्हाला. यानंतर याच्या आपण कोठी, व्यतिरिक्त कोथळे ज्या म्हटल्या जातात त्याच्यात हातवाल्या ज्या आहेत ते कोथळे मिळतील तुम्हाला. याच्यात आतमध्ये धान्य भरलं जातं. ओके. धान्य भरलं जातं इथे आतमध्ये. अच्छा. वरती जे स्टँड आहे त्या मुखोटा ठेवण्यासाठी इथे मुखोटा ठेवला जातो. ओके. आणि साईडला जे आहेत सरळ हात इथे जे आहेत सुट्टे हात असतात ते इथे खोचले जातात. कापडी हात वगैरे. कापडी हात जे असतात ते. याच्यामध्ये सगळे वेगळे वेगळे सायझेस आहेत. ओके. साधारण 2 फुटाचे आहेत, 2.5 फुटाचे आहेत, 3 फूट, 3.5 फूट पर्यंत. आणि मेटल काय वापरलेलं असतं? याच्यामध्ये गॅल्वनाइज्ड आहे. ओके. म्हणजे लोखंड म्हणूयात आपण. आणि स्टेनलेस स्टील दोन्ही मिळतील तुम्हाला. अच्छा. याच्या व्यतिरिक्त पितळेचे सुद्धा आपल्याकडे बनवलेले मिळतील. रेडीमध्ये मिळतील पितळेचे सुद्धा. म्हणजे कोणाला अर्जंट मध्ये हवे असतील तरी आपल्या इथं आहेत अवेलेबल पितळीमध्ये, तर नक्की या. याची स्टार्टिंग प्राइस कशी असते सर पण? याच्यात साधारण 3,500 पासून आहे. 3,500 पासून 10,000 पर्यंत मिळतील. ओके. आता ही हाफ आहे शंकू सारखी. हा शंकू सारखा आहे. शंकूवरती जे आहे हे अशा प्रकारचं जे धड आहे ते बसवलं जातं. ओके. हा. इथं मिऱ्या खोचायला म्हणून जागा आहे. अच्छा.
आतमध्ये धान्य भरायचं आणि साडी जी आहे ती इथे खोचता येते किंवा वाटलं तरी इथे खोचता येते. ओके. हा आणि याच्यावरती मुखवटा ठेवला जातो. ओके. हा. यांची प्राइसिंग जी आहे ती 3,500 साधारण 10,000 पर्यंत मिळून जाईल. यामध्ये पण साजेस सर्व अवेलेबल आहेत आपल्या इथं. तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि व्हरायटी कव्हर करा. गौरी जेवणासाठी जर तुम्हाला पितळी ताट खरेदी करायचं असेल तर आता आपण बघत आहोत. हे माझ्या हातात ठोक्याचं पितळी ताट आहे. यामध्ये 2 वाट्या, एक डिश आहे. अजून तुम्हाला तांब्या भांडा हवा असेल तर ते सुद्धा अवेलेबल राहणार आहे. आणि जर काशाचं म्हणजे प्युअर काशाचं, बाहेर तुम्हाला काशाचं म्हणून कोणताही धातू दिला जातो, आपल्या इथं प्युअरिटीकडे आपण लक्ष दिलेलं आहे. प्युअर आहे आणि त्याच्यावर बघा छान काम केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला 2 वाट्या, एक ग्लास, चमचा आणि डिश असं पूर्ण दिलेलं आहे. आणि सोबतच आपल्याकडे शोभेच्या वस्तू आणि सर्व प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्त्या उपलब्ध आहेत. पंचधातूच्या मूर्त्या तुम्हाला हव्या तशा घडवूनही दिल्या जातात. आता आपण इथे बघूया. मी काही व्हरायटी कव्हर केलेली आहे. व्हिडिओ आहे. ही पंचधातूची मूर्ती आहे. पितळ्याच्या मूर्त्या सुद्धा उपलब्ध आहेत. आपल्या शॉपचं विशेष म्हणजे प्रॉपर 5 धातूंनी बनवलेली मूर्ती आपल्या इथं बनवूनही दिली जाते. किंवा तुम्हाला वेगळ्या कोणत्या देवदेवतेची मूर्ती बनवून हवी असेल तर फोटो घेऊन आलात आणि साइजेस घेऊन आलात तर मोल्ड वर सुद्धा बनवून दिली जाते. ही अन्नपूर्णा आहे बघा. आणि यांच्यात मी प्राइस नाही सांगत तुम्हाला, कारण की काय होतं, याचं हाईट आणि वजन यावर त्याच्यानुसार किमतीत फरक नक्की पडतो. 150 रुपयापासून अन्नपूर्णा आहे ते साधारण 35-40 हजारापर्यंत साईज नुसार आहेत. ओके. तर म्हणून नाही. आणि याला जर पंचधातूची घेतली ना तर पितळ्यापेक्षा थोडं पॉलिश वेगळं जातं. हे गोल्ड सारखं शायनी दिसतं. पॉलिश. हा, एकदम सुरेख. आणि मेंटेनन्सलाही सोपी होऊन जाते मूर्ती पंचधातूची. वेदशास्त्रानुसार जे लागतं त्या प्रकारचे सगळे 5 धातू इन्क्लुडेड आहेत. ज्यांची मूर्ती आहे बघा. यानंतर आता सध्या श्रावण चालू आहे. अभिषेक पात्र आहे आपल्याकडे. यामध्ये काय प्राइजेस अवेलेबल आहेत आपल्याकडे? अभिषेक पात्र 400 रुपयापासून आहेत. 400 पासून आपण पाटांवर देव बसून अभिषेक करू शकतो. तर या पाटांमध्ये पण साइजेस आहेत. लांब आपल्याला हवे असतील तर लांब पण पाट आहेत बघा. तर हे काय प्राइस मध्ये जातात? काय स्टार्टिंग असेल? 300 रुपयापासून आहे. छोटा चौरंग तुम्ही घेतला तर 300 रुपयाचा आहे. हे जो आहे कस्टमरचीच ऑर्डर आहे. ओके. गणपतीची मूर्ती आहे ही. अच्छा. या मूर्तीवरती चांदी चढवलेली. म्हणजे रिअल पितळाची चांदीची ही मूर्ती आहे. ओके. जशासारखी तुम्हाला पूर्णता म्हणून ती स्पेसिफिकली. ह्या पण मूर्त्या बनवतो आपण चांदीच्या पण बनवून देतो. चांदीचे टाक बनवतो, मूर्त्या बनवतो. भरीव पण पंचधातूचा आला. गणपती आहे तो. असा पंचधातू गणपती आहे का? हो, असा गणपती होता आणि त्या गणपतीवरती हे अशा प्रकारे चांदी चढवली. वा. तो त्या शंखाचा स्टँड आपल्याला सर्व साइजेस मध्ये अवेलेबल आहे. कासव स्टँड म्हणतात त्याला. कासवाच्या पाठीवर शंख ठेवला जातो. आता जन्माष्टमीसाठी तुम्हाला जर कृष्ण घ्यायचे असतील तर कृष्णामध्ये पण खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे. आपण हे बघा. मोठा साईज आहे, हा छोटा साईज आहे. लहान, मीडियम, मोठे सगळे साईज सर्व साईज आहेत. तर आणि यामध्ये तुम्हाला परत हे स्फटिकाचे शिवलिंग, स्फटिकाचे श्रीयंत्र, कासवाच्या पाठीवर असलेले श्रीयंत्र स्फटिकाचे आहेत. ते तुम्हाला वेगवेगळ्या साइजेस मध्ये मिळतील. कार्विंग आहे. ओके. हे दगडूशेठ बाप्पा. हे पूर्ण भरीव मध्ये मूर्ती आहे आणि जास्त फाईन काम जे चांदी काम म्हटलं जातं. ओके. त्यानुसार बनवलेली मूर्ती आहे. मखर आणि ते जे आहे त्यांची सिंहासन म्हणता येईल आपल्याला. अच्छा. त्यांची बैठक आणि मकर. तर तुम्ही असं काही घेऊ इच्छिता मखर यामध्ये मंदिर. हा. तर तुम्हाला यामध्ये सर्व साइजेस अवेलेबल आहे. अगदी छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत. यामध्ये बघा हा पण पॅटर्न मी एक काढलाय. हा पण खूप सुरेख आहे. नंदी तुम्हाला वेगळा हवा असेल तर नंदी पण आहे. किंवा तुम्हाला असा नाग हवा असेल तर नाग सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहे. पिंडीमध्ये आपल्याकडे अशा प्रकारच्या पिंडीमध्ये सर्व साइजेस अवेलेबल आहे. दगडी पिंड सुद्धा आपल्या इथं असणार आहे. यावर आपण वेगळं लिंग नर्मदा नदीचं नर्मदेश्वर शिवलिंग याच्यावरती ठेवता येतं. ते पण तुम्हाला मिळेल. आणि हे मुखवटे आहेत बघा. आता तुम्हाला अर्धा मुखवटा जो म्हटला जातो, जो कोकणामध्ये सिंगल गौरी बसवली जाते आणि तो जो आहे नारळावरती तो मुखवटा बसवतात. अशा पद्धतीच्या मुखवट्यांमध्ये भरपूर व्हरायटी आहे. वेगवेगळे साइजेस आहेत. इथे जर तुम्ही बघितलात त्यांना पेंटिंग वगैरे सुद्धा करून ठेवलेले आहेत. नाही, हा देवीचाच मुखवटा आहे. स्त्री मुखवटा आहे देवीचा. अच्छा. विथ स्टँड आहे. असाच उभा राहतो. मुखवटा जो आहे हा मुखवटा नारळावरती किंवा आजकाल जे फायबरची जी धडं मिळतात आपली त्याच्यावरती हे पाठीमागं आंबाडा असलेल्या ज्या धडं आहेत
फ्रंट बाजूने हा मुखवटा लावून टाकायचा की त्या देवीचं ते रूप घेऊन जातं. फार सुंदर खंडोबा म्हणता येईल. पुरुष मुखवटा आहे हा. ओके. देवाचा मुखवटा आपण म्हणूयात. आणि गौर जेवणासाठी तुम्हाला जर ही खरेदी करायची असेल तर आपल्या शॉपला नक्की भेट द्या. आज जी व्हरायटी कव्हर केली तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबा. नवीन चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, ज्यामुळे येणारे नवनवीन शॉपिंगचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आरतीचा नमस्कार.